नमस्कार, आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत। नांदेडमध्ये मोठा राजकीय भूकंप। स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारास डावळून अपक्ष उमेदवारास पाठिंबा, यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष उघड। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठा राजकीय भूकंप घडला असून या घटनेने संपूर्ण शिवसेना पक्षात खळबळ उडाली आहे। तांत्रिकदृष्ट्या जरी निशाणी बदलली असली तरी तुम्ही शिवसेनेच्याच उमेदवार आहात, हे वाक्य सध्या नांदेडच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे। शिवसेनेचे प्रभावी नेते आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी अधिकृत पक्ष उमेदवाराकडे पाठ फिरवत अपक्ष उमेदवार मिनल गजानन पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। हा निर्णय म्हणजे केवळ एका उमेदवाराचे समर्थन नसून तो शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, नेतृत्वावरचा अविश्वास आणि स्थानिक राजकारणातील सत्ता समीकरणाचा स्पष्ट संदेश मानला जात आहे। महानगरपालिका निवडणुकीत सहसा पक्षाची अधिकृत उमेदवारी अंतिम मानली जाते, मात्र नांदेडमध्ये चित्र वेगळं आहे। शिवसेनेच्या एका नेतृत्वाने दिलेल्या उमेदवारीवर माजी खासदार आणि नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला। निश्चित लोकांची पसंती म्हणून तुम्हाला लोकांनी निवडलेला आहे आणि बाबूरावजींनी पाठिंबा दिलेला आहे। निश्चित तुम्ही सुद्धा शिवसेनेच्या आमच्या उमेदवार आहात। तांत्रिक दृष्ट्या जरी निशाणी बदलली असली तरी ही जी छत्री यांची निशाणी आहे, ही छत्री उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावली देणारी छत्री आहे। पावसाळ्यामध्ये आपल्याला अंगावर पाणी गळत असेल तर त्याच्यापासून संरक्षण करणारी ही छत्री आहे। या छत्रीच्या सावलीला आपल्याला या माऊलीला निवडून द्यायचंय। सुशिक्षित, त्याचबरोबर उच्च शिक्षित आणि इंजिनियर असलेली आज मिनलताई यांना आम्ही या प्रभागासाठी उभं केलेलं आहे। त्यांची निशाणी छत्री आहे। सर्वांनी तुमच्या हक्कासाठी, तुमच्या हितासाठी एक वेळ सहकार्य करावे। या घटनेमागे 3 ठळक कारणे राजकीय वर्तुळात बोलली जात आहेत। पहिली बाब म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना विश्वास नसलेली उमेदवारी, दुसरी बाब म्हणजे प्रभागात मजबूत पकड असलेल्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष आणि तिसरी बाब म्हणजे भविष्यातील विधानसभा राजकारणाची तयारी। आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचा पाठिंबा हा केवळ आजच्या निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो उद्याच्या राजकीय गणितांचा संकेत देणारा मानला जात आहे। अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्या तरी मिनल गजानन पाटील या विचार, भूमिका आणि कार्यपद्धतीने शिवसेनेच्याच असल्याचा दावा माजी खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की हेमंत पाटील यांना अधिकृत उमेदवार मान्य नाही, पण संघर्ष पक्षाशी नाही तर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांशी आहे। हीच भूमिका शिवसेनेतील अनेक स्थानिक नेत्यांची असल्याचे आता उघडपणे समोर येत आहे। मिनल गजानन पाटील या नांदेडच्या राजकारणात नव्या नाहीत। त्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असलेल्या नेत्या, यासोबतच महिला प्रश्न, नागरी सुविधा आणि स्थानिक विकासावर ठाम भूमिका घेणाऱ्या, तसेच संघटन कौशल्य आणि लोकसंपर्कासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेक दिवसांच्या कामातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। त्यामुळेच पक्षाची निशाणी नसतानाही त्यांना 2 आमदारांचा पाठिंबा मिळतो आहे, हे यातून स्पष्ट होते। ही घडामोड शिवसेनेसाठी केवळ एक विरोध नाही तर ती पक्षाच्या एकसंगतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। जर अशीच परिस्थिती इतर प्रभागातही निर्माण झाली तर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो। यातून 3 शक्यता पुढे येतात। पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेत आतील गटबाजी तीव्र होणार। दुसरी गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवारांचा डॉमिनो इफेक्ट होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यातील विधानसभा निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होऊ शकते। नांदेडमधील ही घडामोड म्हणजे केवळ एका उमेदवाराचा प्रश्न नाही तर ती नेतृत्व, विश्वास आणि स्थानिक स्वायत्ततेची लढाई आहे। मिनल गजानन पाटील यांना मिळालेला पाठिंबा हा स्पष्ट संकेत देतो की नांदेडच्या राजकारणात आता पक्षापेक्षा व्यक्तिमत्व आणि कामगिरी अधिक महत्त्वाची ठरत आहे। राजमुद्रा न्यूज या संपूर्ण घडामोडीकडे केवळ एक बातमी म्हणून नाही तर भविष्यातील राजकीय भूकंपाची नांदी म्हणून पाहत आहे।
तुम्हाला काय वाटतं? नांदेड महापालिका निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून कोण बाजी मारणार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.